शेअर मार्केटमध्ये लोकांना आयपीओ या प्रकाराचं प्रचंड अट्रॅक्शन असतं. मी स्वतः कधी त्याच्यामध्ये जात नाही. कुठल्या आयपीओ बद्दल तुम्ही कधी माझ्याकडनं ऐकणार नाही. लोकांना आयपीओचं अट्रॅक्शन वाटतं याचं एकमेव कारण म्हणजे इझी मनी. लोकांना असं वाटतं की आयपीओ मध्ये 100 रुपयाला आपण अप्लाय करू, आपल्याला मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे. लिस्टिंगला 200 होईल, 200ला विकून टाक आणि इझी मनी आपल्याला मिळेल. असं काही वेळेला होतं देखील, कारण बऱ्याच कंपन्यांचे आयपीओ हे मार्केट तेजीमध्ये असताना येतात आणि तेव्हा लिस्टिंग मध्ये त्याला आपल्याला चांगला भाव मिळून जातो. पण असं होत होत ह्याच्यातनं जी आपल्याला सवय लागते ती सवय अत्यंत घातक आहे. आयपीओ मध्ये असा इझी मनी कमवण्याची सवय आपल्याला लागते आणि मग एकच आयपीओ असा येतो ज्याचा प्रचंड मोठा हाईप बाजारामध्ये क्रिएट होतो आणि तो आयपीओ आपले सगळे पैसे घेऊन खाली बुडतो. आपल्या इतिहासामध्ये अशा बऱ्याच कंपन्या आहेत. तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता कुठल्या कंपन्या अशा आहेत ज्यांचं आयपीओचं प्रचंड मोठं कौतुक झालं, खूप लोकांनी पैसे लावले आणि त्यांनी लोकांचा कचरा करून टाकला. इझी मनीच्या नादी लागू नका. व्यवस्थित अभ्यास कसा करायचा शिका. चांगल्या कंपन्या स्वस्तात कशा घ्यायच्या हे शास्त्र शिका. म्हणजे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये एक शाश्वत पद्धतीचं यश मिळेल.